कर्मयोग स्वामी विवेकानंद। अध्याय 2। आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही। भाग 2। या अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय योद्धाय कृतनिश्चयः हाच कर्मयोगाचा सारभूत भाव होय। कर्मयोगी जाणत असतो की हा अप्रतिकारच त्याचा सर्वोच्च आदर्श होय। तो हेही जाणून असतो की त्यातच शक्तीचा सर्वोच्च विकास असून अन्यायाचा प्रतिकार हा केवळ अप्रतिकार रूपी सर्वश्रेष्ठ शक्तींच्या लाभाचा उपाय होय। त्या सर्वोच्च आदर्शांप्रत पोहोचण्यापूर्वी प्रतिकार करणेच त्याचे कर्तव्य होय। त्याला कर्म करावे लागेल, संग्राम करावा लागेल, सारी शक्ती एकवटून उद्यमांची शिकस्त करून चढाओढ करावी लागेल। त्याच्या ठायी जेव्हा ही प्रतिकाराची शक्ती येईल तेव्हाच कुठे अप्रतिकार त्याच्या पक्षी धर्म ठरेल। एकदा स्वदेशात माझी एका परिचित इस्माशी गाठ पडली। स्वारी पराकाष्ठेची निर्बुद्ध आणि आळशांचा राजा असल्याचे मला आधीपासूनच ठाऊक होते। ज्ञानाच्या नावाने पूज्य, ज्ञान लाभाची स्पृहा बिंदू मात्रही नाही असे पशुतुल्य जीवन तो जगत होता। माझ्याशी भेट होताच राजेश्रींनी पृच्छा केली, ब्रह्मज्ञानाच्या लाभासाठी मी काय करू? कशाने मला मुक्ती लाभेल? मी त्याला विचारले, तू खोटे बोलू शकतोस काय? त्याने उत्तर दिले, नाही। त्यावर मी म्हणालो, तर मग तुला खोटे बोलणे शिकावे लागेल। एखाद्या पशुसारखे किंवा लाकडाच्या ठोकळ्यासारखे असण्यापेक्षा खोटे बोलणे चांगले। तू निष्क्रिय आहेस, पण अर्थातच सर्व कर्मातीत शांत गंभीर अशी जी सर्वश्रेष्ठ निष्क्रिय अवस्था ती तुला लाभलेली नाही हे तर नक्कीच। एखादे दुष्कर्मही हातून होऊ शकणार नाही इतका तू जड प्रकृतीचा आहेस। अर्थातच मी हे ज्या माणसाविषयी बोलत आहे त्याच्या इतके तामसी प्रकृतीचे लोक साधारणतः आढळत नाहीत। आणि मी थट्टा करीत होतो, त्याचा उपहास करीत होतो, हेही तितकेच खरे। पण माझ्या म्हणण्याचा अभिप्राय मात्र हाच होता की संपूर्ण निष्क्रिय अवस्था वा शांत भाव प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास माणसाला कर्मशीलतेमधूनच जावे लागेल। आलस्याचा सर्वथैव परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच। सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा। जेव्हा तुम्ही ह्यात कृतकार्य व्हाल तेव्हा शांती लाभेल। कोणाचीही घृणा करू नका, कुणाचाही अमंगलाचा प्रतिकार करू नका। असे म्हणणे अगदी सोपे, परंतु प्रत्यक्ष कार्याची वेळ आल्यावर हे सारे कितपत टिकते ते आपणा सर्वांस चांगलेच माहीत आहे। अवघ्या जगाचे डोळे आपल्याकडे लागलेले आहेत। अशा परिस्थितीत अप्रतिकाराचा छान सुरेख देखावा आपण करू शकू, पण काय, प्रतिकाराची वासना आमच्या हृदयात सारखी सळसळत असते। खऱ्याखुऱ्या प्रतिकाराचा भाव उदयास आल्याने हृदयात जी परमशांती अनुभवास येत असते ती आमच्या वाट्यास कुठून येत असते? सारखे मनात येतच राहते। प्रतिकार करणे चांगले। तुमच्या अंतःकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल, पण त्याबरोबरच तुम्हाला जर हेही माहीत असेल की ऐश्वर्य लोलुप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लिखित असते, तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करणे टाळाल। परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील। असला ढोंगीपणा कशाला? ह्याने काय साधणार आहे? म्हणून जगात उडी घ्या। काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभवून झाल्यानंतर मगच वैराग्य येईल, तेव्हाच शांती लाभेल। अतएव सत्ता लाभाची अथवा आणखीही ज्या कशाची वासना असेल ती आधी पुरवून घ्या, आणि मग या सर्व वासना पूर्ण झाल्यावर अशी एक वेळ येईल की ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत असे तुम्हाला समजून येईल। परंतु जोवर तुम्ही ही वासना तृप्त करून घेत नाही, जोवर तुम्ही ह्या क्रियाशीलतेमधून जात नाही, तोवर तुम्हाला ती शांती, ती सखोलता, ते आत्मसमर्पण लाभणे कदापि शक्य नाही। हे अहिंसा तत्व शेकडो हजारो वर्षापासून प्रचारित होत आले आहे। जन्मास येणारा प्रत्येक जण अगदी बालपणापासूनच ते ऐकत आला आहे
आणि तरी देखील खरोखर त्या अवस्थेपर्यंत पोहोचले असतील असे महामानव अवघ्या जगात अगदी बोटांवर मोजण्या इतकेच निघतील असे म्हटले तरी चालेल. मी तर अर्धे अधिक पृथ्वी पायाखाली घातली आहे, पण आपल्या आयुष्यात निदान 20 तरी खरोखरच शांती पावलेल्या आणि अहिंसक व्यक्ती मी पाहिल्या असतील की नाही याची वानवाच आहे. प्रत्येकाने आपला स्वतःचा आदर्श निवडून तोच जीवनात फलद्रूप करण्याचा यत्न करणे उचित. दुसऱ्या एखाद्याचा आदर्श घेऊन तदनुसार चारित्र्य घडविण्याच्या खटाटोपापेक्षा उन्नतीचा हाच अधिक निश्चित मार्ग होय. कारण दुसऱ्याचा आदर्श आपल्या जीवनात फलद्रूप होण्याची आशा अगदी फोल आहे. समजा एखाद्या लहान मुलाला एकदम 20 मैल चालण्याची आज्ञा केली, काय परिणाम होईल? त्या बिचाऱ्याचा एकतर साप निकालच लागेल, किंवा हजारात एखादे मोठ्या मुश्किलीने 20 मैल कसे बसे रांगता रांगता अखेरीस अर्धे मेल्या दशेत मुक्काम गाठेल तर गाठेल. आपणही लोकांशी साधारणपणे असेच वागत असतो. कोणत्याही समाजातील सारेच स्त्री पुरुष सारख्या मनाचे अथवा सारख्याच सामर्थ्याचे नसतात, किंवा एखादी गोष्ट समजण्या करण्याची सर्वांची शक्ती सारखीच असत नाही. आणि म्हणूनच त्यांच्यातील प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा असणे अगदी उचित होईल. तसेच त्यापैकी कोणत्याच आदर्शाचा उपहास करण्याचा आपल्याला बिलकुल अधिकार नाही. स्वतःच्या आदर्शांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नांची शिकस्त करावी. तसेच मला तुमच्या किंवा तुम्हाला माझ्या आदर्शाने जोखणे हे बरोबर नाही. देवदार वृक्षाच्या आदर्शानुसार आंब्याच्या वृक्षाचा अथवा आंब्याच्या वृक्षाच्या आदर्शानुसार देवदार वृक्षाचा विचार करणे केव्हाही उचित नाही. आंब्याच्या वृक्षाचा विचार करताना आंब्याचा आणि देवदार वृक्षाचा विचार करताना देवदारांचाच नमुना घेऊन विचार करणे आवश्यक आहे. आणि हे विधान सरसकट सर्वच बाबतीत लागू पडेल. विविधतेमध्ये एकत्व हाच सृष्टीचा नियम आहे. स्त्री पुरुषांमध्ये एकमेकात व्यक्तिगत भेद कितीही का असेना, सर्वांच्या पाठीशी तेच एकत्व विद्यमान आहे. व्यक्तिंचे भिन्न भिन्न स्वभाव आणि मानव समाजातील भिन्न भिन्न वर्ग ही सृष्टीच्या नियमांनीच निर्माण झालेली स्वाभाविक विविधता होय. ह्याच कारणास्तव एकाचा आदर्शानुसार सर्वांचा विचार करणे किंवा सर्वांसमोर एकाच प्रकारचा आदर्श ठेवणे केव्हाही उचित नाही. कारण असे करण्याने एक प्रकारच्या स्वाभाविक धडपडीला नुसता ऊत येत असतो. आणि या साऱ्यांचा परिणाम हाच होतो की माणूस स्वतःची घृणा करण्यास आरंभ करतो व त्यामुळे धार्मिक व सच्छील होण्याचा त्याचा मार्ग खुंटतो. म्हणून आपले कर्तव्य हेच की आपापल्या सर्वोच्च आदर्शानुसार चालण्याच्या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीला आपण प्रोत्साहन द्यावे आणि त्याचबरोबर तो आदर्श सत्याला शक्य तितकाच जवळचा राहील असा प्रयत्न करावा. हिंदूंच्या धर्मनीतीत प्रस्तुत तत्व फारच प्राचीन काळापासून गृहीत झाले असल्याचे आपल्या निदर्शनात येईल आणि तदनुसार त्यांच्या शास्त्रात व धर्मनीतीविषयक ग्रंथात ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम या विभिन्न आश्रमांसाठी भिन्न भिन्न प्रकारची कर्मे सांगितली गेली आहेत. मनुष्य मात्राने पालन करावयाच्या सर्वसाधारण धर्मव्यतिरिक्त काही विशिष्ट कर्तव्यांची पूर्ती प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात करावयाची असते असे हिंदू धर्माचे मत आहे. ब्रह्मचार्याश्रम व अंतेवासी विद्यार्थी अवस्थेपासूनच हिंदूंच्या जीवनास प्रारंभ होतो. त्यानंतर मग विवाह करून तो गृहस्थ आश्रमी बनतो. उतारवयात गृहकार्यातून निवृत्त होऊन तो वानप्रस्थ आश्रमाचे अवलंबन करतो आणि अखेरीस संसाराचा त्याग करून तो संन्यासाश्रम ग्रहण करीत असतो. या विभिन्न आश्रमांच्या अनुरोधाने जीवनाच्या प्रत्येक खंडासाठी काही विशिष्ट कर्तव्ये सांगितली गेली आहेत. या आश्रमांपैकी कोणताही दुसऱ्यापेक्षा ज्याच्या त्याच्या व आपापल्या अंगगुणाने श्रेष्ठ नाही. विवाह न करता धर्मकार्यार्थ ज्याने आपले जीवन अर्पिले आहे त्याच्यापेक्षा विवाहित व्यक्तीचे जीवन कोणत्याच तऱ्हेने यत्किंचितही कमी प्रतीचे नाही. तख्तनशील बादशाह आणि रस्ते झाडणारा एखादा मेहत्तर हे दोघेही सारखेच श्रेष्ठ, सारखाच गौरवाचे अधिकारी आहेत. राजाला त्याच्या राजसिंहासनावरून खाली आणून
रस्ते साफ करणाऱ्या त्या मेहत्तराचे काम करायला सांगा. बघा त्याची काय गत होती ती. उलट त्या झाडूवाल्याच्या हाती राजदंड देऊन त्याला सिंहासनावर नेऊन बसवा आणि बघा तो तरी कसं काय राजकारभार चालू शकतो. संसारापेक्षा संन्यासी श्रेष्ठ म्हणणे अगदी फोल आहे. प्रपंचातून निघून जाऊन स्वच्छंद आणि सोप्या मार्गाने आयुष्य घालविण्यापेक्षा प्रपंचात राहून परमेश्वराची आराधना करणेच उलट कठीण आहे. असो, पुढील काळात या पूर्वोक्त 4 आश्रमांचा ऱ्हास होऊन गृहस्थ आणि संन्यास या 2 आश्रमातच त्यांचे पर्यावसन झाले. आज भारतात हे 2च आश्रम अस्तित्वात आहेत. गृहस्थ विवाह करून नागरिकांच्या कर्तव्यांचे पालन करीत असतो आणि सर्व संग परित्याग करून संन्याशाचे कर्तव्य म्हटले म्हणजे त्याने आपले समस्त शक्ती केवळ धर्माकडेच नियुक्त करावी हे होय. त्याने केवळ ईश्वर उपासना करावी व धर्मोपदेश द्यावा, धर्माचा प्रसार करावा. कोणता आश्रम कठीण हे तुम्हाला सहजच कळून येईल. मी आता महानिर्वाण तत्वातून गृहस्थाच्या कर्तव्यासंबंधी काही उपदेश तुम्हाला वाचून दाखवितो. म्हणजे मग गृहस्थ होणे व गृहस्थ धर्माचे चोखपणे पालन करणे किती कठीण काम आहे ह्याची तुम्हाला कल्पना येईल. ब्रह्मानिष्ठो गृहस्थः शाद्य ब्रह्मज्ञान परायणः यद्यत्य कर्म प्रकुर्वीत तद ब्रह्माने समर्पयेत. गृहस्थाने ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा लाभच त्याच्या जीवनाचे अंतिम लक्ष्य असावे. तथापि त्याने निरंतर कर्म केले पाहिजे. आपली सारी कर्तव्य पार पाडली पाहिजेत. तो जे काही करील ते समस्त त्याने ब्रह्मास अर्पण करावयास हवे. कर्म करावयाचे, परंतु फलाची आकांक्षा मात्र धरायची नाही. लोकांना सहाय्य करायचे, परंतु त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारच्या कृतज्ञतेची मात्र अपेक्षा बाळगायची नाही. सत्कर्म तर आचरावयाचे, परंतु त्यामुळे तुमचे नाव किंवा कीर्ती झाली की नाही इकडे मात्र अजिबात लक्ष द्यायचे नाही. हेच ह्या जगात सर्वांपेक्षा कठीण कार्य होय. जर टाळ्या देत असताना अगदी भागुबाई सुद्धा शूर बनत असते. साऱ्या समाजाचा पाठिंबा आणि प्रशंसा लाभल्यास एखादा मेषपात्र ही वीर सजून खूप पराक्रम दाखवू शकेल. परंतु स्वभावताली लोकांच्या निंदास्तुतीची मुळी सुद्धा फिकीर न करता अथवा तिकडे अजिबात लक्ष न देता अविरत सत्कार्य करीत जाणेच खरोखर सर्वश्रेष्ठ स्वार्थ त्याग होय. न मिथ्या भाषणम कुर्यात न च शाठ्य समाचरेत देवता तिथी पूजासु गृहस्थो निरंतो भवेत. गृहस्थाचे प्रधान कर्तव्य म्हणजे जीविकोपार्जन. पण हे जेणेकरून खोटे नाटे बोलून, फसवाफसवी करून किंवा लांड्या लबाड्या करून केले जाणार नाही याविषयी त्याने अतोनात दक्ष असावयास हवे. शिवाय त्याने हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी आहे. त्याचे जीवन दीनदरिद्री व अनाथ अपंगांच्या सेवेसाठी आहे. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वा गृही निषेवेत सदा सर्व प्रयत्नतः. माता व पिता यांना साक्षात देवता समजून गृहस्थाने सर्वदा सर्व प्रकारे त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता संपादन करावयास हवी. तुष्टाया मातरीं शिवे तुष्टे पितरी पार्वती तव प्रीतिर्भवे देवी परब्रह्म प्रसिद्धती. आईबाप संतुष्ट झाल्यास त्या व्यक्तीवर परमेश्वरही प्रसन्न होत असतो. औदत्य परिहासच्च तर्जनम परिभाषणम पित्रोर्ग्रे न कुर्वीत यदि छेदात मनोहितम मातरम पितरम वीक्षा नत्ओतिष्ठेत ससंभ्रम विनाज्ञया नोपविशेत संथितः पितृशासने. माता पित्यांसमोर उद्धटपणा, थट्टा मस्करी, अधाशीपणा व क्रोध करू नये. आपल्या आईबापांना जो कधी कडू वा कठोर शब्दांनी दुखवित नाही तोच खरा पुत्र. माता पित्यांचे दर्शन घेऊन त्यांना आदर्शपूर्वक प्रणाम करावा. त्यांच्या उपस्थितीत नियमपूर्वक उभे राहावे आणि ते बस म्हणत नाहीत तोवर बसू नये. मातरम पितरम पुत्र दारान तिथी सोदरान हित्वा गृही न भुज्यात
प्राणे कंठे गतेरपि। माता, पिता, पुत्र, पत्नी, बंधू, अतिथी या प्रभूतींच्या अन्नवस्त्रांची पर्वा न करता जो गृहस्थ स्वतःचेच उदरभरण करतो तो पापाचा वाटेकरी होय। जनन्या वर्धितो देहो जनकेन प्रयोजितः स्वजने शिक्षित प्रीत्या स्वधमस्तान परित्यज्यत एषामर्धि महिष्याणि कृत्वा कष्टशतान्यपि प्रीणयेत् सत्तशक्त्या धर्मो हेषा सनातनः। आई बापांपासूनच ह्या शरीराची उत्पत्ती, त्याकरिता काय वाटतील त्या हाल अपेष्टा सोचूनही त्यांना आनंदात ठेवणे उचित होय। स्वतःच्या सहधर्मिणी संबंधी गृहस्थाचे कर्तव्य खाली दिल्याप्रमाणे आहेत। गृही व्यक्तीने पत्नीला चुकूनही कठोर शब्दांचा आघातांनी दुखवू नये, तिचा सदा सर्वदा मातृवत प्रतिपाळ करावा आणि ती जर साध्वी पतिव्रता असेल तर कष्ट विपत्तींचे डोंगरही कोसळले तरी देखील तिला अंतर देता कामा नये। जाणत्याने परस्त्रीला कलुषित चित्ताने स्पर्श करू नये, असे केल्याने तो नरकात जातो। ज्ञानी व्यक्तीने परस्त्री सहित निर्जनिक शयन वा एकांतवास करू नये, स्त्रियांसमोर अनुचित भाषण करू नये आणि मी यवम केले मी त्वम केले म्हणून फाजील फुशारकी मिरवू नये। धन, वस्त्र, प्रेम, श्रद्धा नि अमृततुल्य मधुर शब्द यांनी स्त्रीला नेहमी संतुष्ट राखले पाहिजे। तिला अप्रिय असे कोणतेच आचरण कधी करू नये। पार्वती ज्या भाग्यवंतावर पतिव्रता भार्या संतुष्ट असते त्याला स्वधर्म आचरणात यश आलेच असून तो तुलाही प्रिय होत असतो। पुत्रकन्याप्रती गृहस्थाचे कर्तव्य हे असे आहे, 4 वर्षाचा होईपर्यंत मुलाचे लाड पुरवून नंतर मग तो 16 वर्षाचा होईपर्यंत त्याला नानाविध सद्गुणांचे नि विविध विद्यांचे शिक्षण द्यावे। विशी ओलांडताच त्याला गृहकर्मात नियुक्त करावे। त्याला आपल्या बरोबरीचा समजून पित्याने त्याच्याशी प्रेमपूर्वक वर्तवणूक करावी। कन्येचे ही हुबेहूब ह्याचप्रमाणे लालन पालन केले पाहिजे। अत्यंत काळजीपूर्वक शिकवून सवरून उपवर होताच यथाकाली धनालंकारासहित सत्पात्र वराला ती अर्पण केली पाहिजे। तसेच गृहस्थाने भाऊ बहिणी आणि अडचणीत असल्यास त्यांचे मुले बाळी, त्याचप्रमाणे आपले नातेवाईक, मित्र आणि नोकर चाकर ह्यांच्याकडेही लक्ष पुरवून त्यांना संतुष्ट ठेवले पाहिजे। त्यानंतर म्हणजे स्वग्रामी धर्मनिष्ठ व्यक्तींचा आणि सहाय्यार्थ आलेल्या गरीब अतिथी अभ्यागतांचाही गृहस्थाने समाचार घ्यावयास चुकता कामा नये। देवी ऐपत असतानाही जर कोणी गृहस्थ असे आचरण करत नाही तर तो मनुष्यच नव्हे, त्याची गणना पशुत केली पाहिजे। असला पापी सर्व लोकांच्या तिरस्कारालाच पात्र होतो। गृहस्थाने खाणेपिणे, कपडे लत्ते, शरीराची निगा, केशभूषा वगैरेत फार मन घालणे चांगले नाही। ह्यावरील आसक्तीचा अतिरेक टाळणेच इष्ट। गृहस्थाने आहार, निद्रा, भाषण, मैथुन इत्यादी बाबतीत परिमित असावे। त्याने निष्कपट, विनयी, अंतर्बाह्य शुद्ध, निरळस आणि उद्योगरत असले पाहिजे। गृहस्थाने आपल्या शत्रूंशी वागताना मर्दपणाचाच अवलंब केला पाहिजे। गुरु आणि मित्रांशी विनीत भावाने वागले पाहिजे। शत्रूंना त्याने आपल्या विरोचित पराक्रमाने जेरीस आणून शासन केले पाहिजे, त्याचा प्रतिकार केला पाहिजे। गृहस्थाचे हे अगदी आवश्यक कर्तव्य होय। गृहस्थाने आपल्या घराच्या एका कोपऱ्यात दडून, ढोपरात मान खुपसून, मुळमुळ रडून नि अहिंसा परो धर्म अशी काहीतरी बाष्कळ बडबड करून अजिबात चालणार नाही। स्वतःच्या शत्रूचा जर त्याने मर्दुमकीच गाजवून खरपूस समाचार घेतला नाही तर त्याने आपल्या कर्तव्याची अवहेलनाच केली असे म्हणावे लागेल। मात्र आपले आप्तस्वजन, इष्टमित्र व गुरुजन यांच्याशी त्याने एखाद्या आश्रप गायीसारखी शांत, सरळ नि सौम्य वर्तवणूक करावयास हवी। निंदनीय दुष्ट लोकांना सन्मान देऊ नये आणि सन्मानास योग्य व्यक्तींची मानखंडनाही कधी करू नये। समाजकंटक दुष्ट व्यक्तींना मान न देणेच गृहस्थाचे कर्तव्य। खल दुर्जनांचा सन्मान केल्याने दुष्टपणाला आश्रय दिल्यासारखेच होईल। तद्वतच परत सन्मानरह अशा सज्जनांची अवमानना केल्यानेही मोठा अपराध घडतो।
कारण खलदुर्जनांचा सन्मान केल्याने दुष्टपणाला आश्रय दिल्यासारखेच होते. सहवास आणि विशेष निरीक्षण यांच्याद्वारा लोकांचा स्नेह, व्यवहार प्रवृत्ती व प्रकृती जाणून घेऊनच मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा.